रात्रीमध्ये 5वा संघ मात्र आम्हाला मिळेल. अगदी ट्रॉफ्या देखील एक दमदार पाहायला मिळतात. अगदी ट्रॉफ्यांच्या प्रेमात पडावं इतक्या सुंदर ट्रॉफ्या मात्र आयोजकांनी मात्र इथून ठेवल्या गेल्यात. अगदी मॅन ऑफ द सिरीज साठी देखील अगदी सायकल स्पोर्ट सायकल खऱ्या अर्थानं ठेवले. अगदी कोणता खेळाडू अगदी ती सायकल मात्र घेऊन आपल्या घरी जाणार हे देखील आपल्याला शेवटच्या दिवशी मात्र पाहायला मिळेल. अगदी मॅचला होतीये सुरुवात. अगदी दोन्ही टीमला देऊया विश यू बेस्ट ऑफ लक. अगदी स्ट्राइक एंड वरती लक्ष्मण शिंगवा आणि त्याच्या जोडाकडून यावेळेस देखील चांगला चेंडू. अगदी पहिला चेंडू थोडीशी उसळी घेणारा होता. तदनंतर दुसरा चेंडू मात्र इथून अगदी जमिनी लगत मात्र एसटी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. अजून एक चेंडू मात्र इथून निर्धाव फेकलाय महेंद्र गोलंदाजी ट्रॅक वरती. कारण आजच्या दिवसात खऱ्या अर्थाने या गोलंदाजानं आपल्या टीमला आणि प्रेक्षकांना प्रभावित केलाय अगदी गोलंदाजीतून. यावेळेस हाफ ट्रॅकर होता परंतु इथून बॅट आणि चेंडूचा संपर्क जरूर झाला होता परंतु तितकी ताकद मिळाली नाही की सीमा पार जाईल. परंतु एक धाव मात्र रोखू शकणार नाही. एका धाबेनं मात्र इथून कलोते मोकाशी टीम मात्र आपलं खातं ओपन करते. एक धाव फलकावरती गोलंदाजी अप्रतिम राहिली गेली आहे कसई शेतची. अगदी पुढील बॉल मात्र इथून शेट ऑन द ग्राउंड थोडासा फंबल होतोय परंतु इथून एकच धाव येईल. अगदी चांगला गोलंदाजी खऱ्या अर्थानं अगदी कसई शेतच्या या गोलंदाजांना खऱ्या अर्थानं ना आजच्या दिवसात सर्व प्रेक्षकांना मात्र इथून प्रभावित केलंय. अगदी काय गोलंदाजी राहिली आहे. गोलंदाजाच्या जीवावरती मात्र सर्व सामने मात्र इथून जिंकून दिलेत आपल्या टीमला. यावेळेस घडलंय काय अगदी जागा बनवली आणि सरळ मात्र पॉइंटच्या डोक्यावरून ठोकलाय पहिला चौकार. आपल्या टीम साठी केलं आलाय आणि काय बॅटिंग राहिली गेली. अगदी स्टेशन ठाकूरवाडी इथे जी स्पर्धा झाली होती डेची अगदी तिथे मालिका सिरीजचा मात्र इथून मानकरी ठरला होता. अगदी तोच खेळाडू मात्र इथून आज या पळसदरी ठाकूरवाडी चषकामध्ये अगदी शेवटच्या टप्प्यांमध्ये येऊन टेपलाय आणि बॅक टू बॅक 2 चौकार मात्र इथून ठोकलेत लक्ष्मण शिंगवाना आणि टोटल जाऊन पोहोचली 10 आकड्यावरती. 10 आकड्यावरती मात्र कलोते मोकाशी टीम जाऊन पोहोचली. अगदी P1चं पहिलं षटक होतं. असं वाटलं होतं की सुरुवातीला डॉट चेंडू येत होते परंतु तदनंतर मात्र लक्ष्मण शिंगवाला मात्र तिथून जाणलं अगदी तर कुठेतरी पराभवाच्या रस्त्याला मात्र जावं लागेल. परंतु 2 चेंडूवरती 2 मोठे फटके मात्र लक्ष्मण शिंगवाच्या बाट मधून आलेत. त्या मदतीनं मात्र 10 एकडावरती जाऊन पोहोचली. न्यू गोलंदाजी ट्रॅक वरती आलाय लीलाधरला आपण पाहतोय. अगदी लीलाधरनं देखील चांगली गोलंदाजी केली आजच्या रात्रीमध्ये आणि तोच गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज. पहिला चेंडू डॉट झाला होता आणि दुसरा देखील जणू काही रिप्ले पाहायला मिळतो की काय मैदानाच्या आतमध्ये. अगदी तोच फलंदाज तोच चेंडू अगदी फेकत असताना अगदी गोलंदाजाला आपण पाहतोय लीलाधर काय गोलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये. अगदी कोणताही मोठा फटका मात्र इथून मारू देत नाही फलंदाजांना. कारण मागील मॅच कुठेतरी जास्त धाबा झाल्या होत्या भिलवलेच्या विरोधात परंतु इथून कसंही शेत मात्र इथून अगदी जाणतीये की आम्हाला धाबा मात्र रोखायच्यात आणि तेच प्रयत्न चालू आहेत मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस मात्र एक्स्ट्राची धाव मात्र धावफलकावरती जरूर जोडली जाईल. एका धावेनं धावफलक जाऊन पोहोचतंय 11 आकड्यावरती. 11 धावा धावफलकावरती दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये
मार्गस्थ आहे. यावेळेस देखील हा ट्रॅकर होता, परंतु इथून अगदी ताकदीचा उपयोग केला होता अगदी राजू या फलंदाजांना. परंतु इथे थोडस फंबल जरूर झाला क्षेत्ररक्षक, त्या कारणास्तव मात्र 2 धाबा मात्र इथून कंप्लीट होतील. 2 धाब्यानं पुन्हा एकदा धाव फलक जाऊन पोहोचेल अगदी 13 या आकड्यावरती. यावेळेस लोवर फुल टॉस समोरच्या दिशेनं फटका मात्र दमदार होता, परंतु त्यासाठी मात्र इथून क्षेत्ररक्षक देखील तैनात केलं होतं आणि इथून एकच धाव आली आहे. काय कमबॅक करायला गेलंय कसंही शेट टीमचं. अगदी गोलंदाजाचं जितकं कौतुक करावं ना तितकं कमी, कारण पहिल्या षटकामध्ये शेवटच्या 2 चेंडूवरती 2 चौकार आले होते. तदनंतरचा तो कमबॅक गोलंदाजाचा राहिला आणि यावेळेस जसा लक्ष्मण शिंगवा स्ट्राइक एंड वरती आला आणि इथे पहिल्या चेंडूवरती मात्र ठोकलाय लक्ष्मण सिंगवानं चौकार. यस धन्यवाद. इथे वन साइड हिरो ठरतोय की काय मैदानाच्या आतमध्ये लक्ष्मण शिंगवा, कारण एक हाती किल्ला लढवणार मैदानाच्या आतमध्ये. कारण राजू थोडासा मात्र इथून बॅट चालत नाही, थोडासा मात्र इथून खराब कामगिरी राहिली जाते. यावेळेस फुल टॉस आणि फुल टॉसला फुल टोल वसूल केलाय लक्ष्मण शिंगवा ब्रँड. मैदानाच्या आतमध्ये इथून गुंगावत असताना अजून एक मोठा फट करतोय. अगदी शेवटच्या टप्प्यात मात्र इथून येऊन टेपली मॅच. अगदी प्रथम टॉस जिंकला कलोथे टीमनं. थोडासा जर पाहिलं ना तर बॅटिंगचा निर्णय घेतला होता, असं वाटत होतं की हा डिसिजन कुठंतरी थोडासा मात्र अडचणीत नेईल, परंतु लक्ष्मण शिंगवा मात्र इथून अगदी थांबाला नाव घेत नाही. अगदी लक्ष्मण शिंगवाची बॅट मात्र इथून चालतीये. अगदी जर विचार केला ना तर 7 चेंडूमध्ये 19 धावांवरती मात्र लक्ष्मण शिंगवा खेळतोय. राजू देखील मात्र इथून त्याला साथ देत असताना 5 चेंडू 4 वरती खेळतोय, परंतु राजूला देखील आता शांत बसून चालणार नाही. अगदी 24 धावा धाव फलकावरती. 2 षटक मात्र इथून कंप्लीट झालेत. आता शेवटचा षटक मात्र इथून स्लॉगवरचं षटक, हाणामारीचं षटक, कुथवा कुथवीचं षटक मात्र इथून मैदानाच्या आतमध्ये आलंय. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज आलाय योगेश आणि पहिल्या चेंडूवरती मात्र इथून सिंगल धाव आली आहे. सिंगल धावेनं मात्र धाव फलक जाऊन पोहोचेल 25 या आकड्यावरती. या षटकामध्ये 10 ते 12 धावा जरी आल्या ना तरी कलोते टीम चांगल्या स्थितीमध्ये जाऊन पोहोचेल, परंतु त्या धावा कोणाच्या बॅट मधून येतील हे देखील पाहावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. कारण लक्ष्मण शिंगवा ऑन स्ट्राइक वरती आता पाहायला मिळेल. त्याच्या बॅट मधून खऱ्या अर्थानं मोठे स्ट्रोक पाहायला मिळालेत. आता तो स्ट्राइक एंड वरती. आता या लक्ष्मण शिंगवाला मात्र शांत बसून चालणार नाही. या वेळेस मात्र फटका उंची जास्त लांबी कमी आणि क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल होता आणि इथून सोडली असेल तोपर्यंत 2 धावा इथून कंप्लीट केल्या. तिसरीचा कॉल होता, परंतु अगदी लक्ष्मण शिंगवानं स्वतःला थांबवलंय आणि 2 धावा इथून पुन्हा एकदा कंप्लीट. अगदी साधी सोपी झेल होती, ती देखील कोणाची? अगदी लक्ष्मण शिंगवाची. एक विस्फोटक फलंदाज आहे. अगदी आजच्या रात्रीत मध्ये जर पाहिलं ना तर काय बॅटिंग राहिली आहे लक्ष्मण शिंगवाची. त्याची झेल मात्र इथून सोडली आहे. ती झेल मात्र अगदी महागडी ठरू शकते. यावेळेस मात्र फटका दमदार, परंतु क्षेत्ररक्षक देखील त्यापेक्षा मात्र इथून दमदार पाहायला मिळतोय. यावेळेस देखील आता 2 धावा कंप्लीट केल्या होत्या. तिसरीचा कॉल राजूनं दिला आणि इथून तिसरीला फलंदाज लक्ष्मणला आता
यावं लागेल मैदानाच्या बाहेर. अगदी काही गरज नव्हती या धाब्याची, कारण राजूची बॅट मात्र इथून चालत नाहीये. तो स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न जरूर केला. अगदी लक्ष्मणच्या बॅट मधून धाबा येत होत्या. अगदी काही गरज नव्हती या धाब्याची, परंतु थोडासा निर्णय मात्र इथून चुकला गेलाय. परंतु आता राजूनं स्ट्राईक का घेतली हे देखील त्याला आता सिद्ध करावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस फटका फसला होता. इथे बॅकअप मात्र सुरेख डायरेक्ट हिट लागली आहे, परंतु इथून पंचांना मात्र इथून कोणताही इशारा दिला नाही. अगदी अर्थातच एक धाव कंप्लीट केली आहे. एका धावेनं धाव फलक जाऊन पोहोचेल. अगदी 13 धाबा 30 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. अगदी कलोते मोकाशी टीम अगदी परवाच्या रात्री मात्र खराब खेळ जरूर राहिला होता, परंतु कलोते मोकाशी टीमनं जिद्द सोडली नाही. आम्हाला अजून एकदा मात्र खेळायचं आहे. अगदी त्यांचा कॉल आला होता. ते नक्कीच विचारत होते की आम्हाला पुन्हा एकदा एंट्री मिळेल का. नक्कीच आयोजकांनी मात्र त्यांना वाईट कार्ड एंट्री मारून पुन्हा एकदा त्यांना संधी दिली आणि इथून पुन्हा या संधीचं सोनं करत असताना कलोते मोकाशी टीम आज चांगला परफॉर्मन्स देखील मैदानाच्या आतमध्ये राहिला गेलाय. विजय सावंत आता स्ट्राईक एंड वरती आणि इथून मिड विकेट रिझनला फटका चांगला पाहायला जरूर मिळाला. इथे दुसरीचा कॉल आणि दुसरी धाव. यस, फलंदाज बाद. आता राजूला देखील मैदानाच्या बाहेर यावं लागेल. अगदी कॉलिंग खऱ्या अर्थानं चुकीची ठरली पुन्हा एकदा. थर्ड अंपायरचा इशारा इथे आमच्यापर्यंत पोहोचतोय. अगदी नॉट आउट. फलंदाज सेफरित्या मात्र इथून क्रिस मध्ये पोचलाय. अगदी सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. जितकं कौतुक करावं तितकं कमी, कारण राजूचं फिटनेस खऱ्या अर्थानं आज परीक्षा होती आणि त्या परीक्षेमध्ये पास झालाय. अगदी राजू हा फलंदाज. 2 धाबा मात्र कंप्लीट झाल्यात. 2 धाब्यानं धाव फलक 32 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. आता शेवटचा चेंडू शिल्लक. या वेळेस मात्र थोडासा मात्र इथून खराब चेंडू पाहायला मिळालाय. अगदी गोलंदाजांना अक्षरशः मात्र डोक्याला हात लावले. कदाचित इंचित वाचला असेल फलंदाज. अगदी एष्ट्यांच्या फारसा जवळून चेंडू मात्र ट्रॅव्हल झाला होता, परंतु इथून पंचांना ते हेरला आणि इथून वाईट चेंडू मात्र घोषित केला. यावेळेस मात्र आप ट्रॅकर होता, परंतु एक हात सुटला होता आणि इथून दुहेरीला मात्र इथून बाद व्हावं लागेल विजय सावंतला. आणि इथून पूर्वार्धाचा खेळ मात्र कंप्लीट झालाय. धाव फलक जाऊन पोहोचलाय अगदी 34 या आकड्यावरती आणि येणारे 18 चेंडू आणि 35 धाब्यांचं टार्गेट इथे कलोती मोकाशी टीमनं मात्र रचलं गेलंय. आता 35 धावा मात्र कसंही शेतला जमा कराव्या लागतील. जर तुम्हाला या पळसधरी ठाकूरवाडी चषकामध्ये जर तुम्हाला नाव कोरायचं असेल ना एका ट्रॉफीवरती, तर तुम्हाला या 35 धावा मात्र जमा कराव्याच लागतील. अगदी आज मात्र बराचसा अंतर कापत मात्र कसंही शेत मात्र इथून अगदी दाखल झाली आहे आणि त्यांचा खेळ देखील चांगला देखील राहिलाय. अगदी शेवटच्या टप्प्यात मात्र येऊन मात्र इथून ठेपली आहे आणि या शेवट
मात्र त्या 35 धावा रोखायच्या आहेत, कारण जर एका ट्रॉफीचा हकदार बनायचं असेल तर नक्कीच त्या 35 धावा डिफेंड करणं गरजेचं असतील, कारण 34 लगावल्यात. 35चा टार्गेट कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग या स्पर्धेचा नियम. आणि स्ट्राईकला रमेश आणि नॉन स्ट्राईकला महेंद्र. या महेंद्रचा विचार केला तर मागच्या 2 मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो ठरलाय, परंतु रमेशला देखील कमी लेखून चालणार नाहीये. तो देखील एक अष्टपैलू खेळाडू ओळखला जातो या संघाकडून. पहिलाच चेंडू फसव्या गतीने टाकलाय. जबरदस्त कमबॅक पाहायला मिळालं, जसं मागच्या सामन्यामध्ये सोडलं होतं तसंच पहिल्या चेंडूवरती काहीतरी घडतंय. नक्कीच पहिलाच चेंडू निर्धाव फेकण्यात यश आले. गोलंदाज विजय, या गोलंदाजाला विजयवरती पूर्ण जबाबदारी असेल, कारण P1च्या षटकामध्ये धावा रोखल्या. फटका बसला, चेंडू खाली, बॅक टू द बॉलर, आणि येथे मात्र कोणतीही चुकी होत नाही. मोठा हादरा मिळाला कसैसे संघाला आणि महत्वाची विकेट बॅक टू द रगआउट. रमेश डीजे मास्टर संधी ठोक डीजे. मिळाले गोलंदाज विजय या गोलंदाजाची, कारण पहिला चेंडू जरूर अगदीच हलक्यात फेकला होता. गोलंदाज विजय या गोलंदाजाने त्यानंतर या चेंडूचा विचार केला तर नक्कीच थोडीशी गती पाहायला मिळाली आणि कदाचित बॅटच्या स्टिकरला चेंडू लागला आणि त्यानंतर नक्कीच बॅक टू द बॉलर एक सोपा झेल पकडला, परंतु जोपर्यंत झेल पकडला जात नाहीये तोपर्यंत तो सोपा वाटत नाहीये. आणि नक्कीच महत्वाची विकेट आली आहे दुसऱ्या चेंडूवरती. पुन्हा एकदा थोडस रनअप मध्ये चुकी झाली आणि त्यानंतर जर रनअप मध्ये चुकी झाली त्यानंतर नक्कीच कुठेतरी जर चेंडू टाकला असता तर नक्कीच एक एक चेंडू चुकीचा पडला तर नक्कीच मोठा फटका येतो, आणि तर मोठा फटका आला असताना तर नक्कीच पुन्हा एकदा कमबॅक पाहायला मिळालं असतं. जबरदस्त गोलंदाजी, जसा मागच्या चेंडूचा विचार केला तर पडल्यानंतर थोडीशी उसळी घेतली होती, आणि यानंतर जर या चेंडूचा विचार केला तर पडल्यानंतर थोडासा खाली राहिला आणि सरळ चेंडू निघून चालला. एष्टी रक्षकाच्या हातात कोणतीही चुकी करत नाहीये. एष्टी रक्षक देखील एक निर्धाव चेंडूची सांगता झाली. पुन्हा एकदा लिडिंग एज जरूर लागली. फाईन स्लिप मध्ये चुकी झाली, कुठेतरी डायरेक्ट हिट लागली असती तर महेंद्रची विकेट पडली असती. जोपर्यंत महेंद्र मैदानाच्या आतमध्ये असेल ना तोपर्यंत कसैशा संघ सामना सोडणार नाहीये, कारण हाच महेंद्र असा फलंदाज आहे, जर चालला तर नक्कीच 2 षटकामध्ये सामना संपवण्याची ताकद त्या फलंदाजाकडे आहे. कारण मागच्या टुर्नामेंटचा विचार केला, अगदीच गोरठण येथे ओपनची टुर्नामेंट झाली होती, त्या टुर्नामेंटमध्ये अगदीच प्लेअर ऑफ द टुर्नामेंट ठरला होता तोच फलंदाज हा महेंद्र फलंदाज आहे. मैदानाच्या आतमध्ये आता स्ट्राईक लागलाय 4 चेंडू नंतर मात्र त्याला स्ट्राईक मिळाली आहे. पहिलाच चेंडू डान्सिंग डाऊन द ग्राउंड, नक्कीच डीप फाईन लेग मध्ये नक्कीच चेंडू खाली. क्षेत्ररक्षक दुसरीचा प्रयत्न, पाहता क्षणी काय घडलं जातंय येथे मात्र थोडासा चुकीचा झाला राजून, आणि त्यानंतर पाहता क्षणी 2 धावा पूर्ण झाल्या. 2 धाव्याने पुन्हा एकदा धावफलकाचा विचार केला तर 3 धावा. चला पंच, नक्की काय झालंय आम्हाला. यस शूज, चला कोणीतरी या, शूज घेऊन यायचं. डीजे मास्टरला संधी मिळते, ठोक डीजे.
थोडासा विलंब लागला जरूर, कारण काही नैसर्गिक अडचणी आल्या आणि त्यानंतर पुन्हा एकदा P1च्या षटकातला शेवटचा चेंडू गोलंदाजी मार्कवर गोलंदाज विजय. आतापर्यंत विचार केला तर 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. फक्त आणि फक्त 3च धावा खर्च केल्यात येणारा शेवटचा चेंडू. जबरदस्त चेंडू, लाऊड अपील झाली, अपील फेटाळली गेली, रनआउटला संधी पाहता क्षणी थोडासा थ्रो चुकीचा झाला आणि त्यानंतर नक्कीच एक धाव पूर्ण झाली आहे लेग बायच्या स्वरूपात. एका धावेने पुन्हा एकदा धाव फलकलं. टोटल 6 चेंडूंचा खेळ समाप्त होत 4 धावा जिंकण्यासाठी अजूनही 31 धावांची गरज. 12 चेंडू आणि 31 धावा. 15 आणि 16च्या सरा टोटल 15.5च्या सरासरीने धावा गोळा करायच्यात. 15.50च्या सरासरीने धावा गोळा करायच्यात. तर नक्कीच जोपर्यंत महेंद्र मैदानाच्या आतमध्ये असेल तोपर्यंत नक्कीच कसैशत संघ सामना सोडणार नाहीये, कारण ह्या महेंद्रमध्ये अशी ताकद आहे. 6 चेंडू मध्ये देखील सामना फिनिश करण्याची ताकद ठेवतो असतातच ज्याचं नाव महेंद्र. चला जास्तीचा वेळ घेऊ नका कसैशत संघ, आपल्याला विनंती करतो आपण स्पीड अप घ्या. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज संघाचा कर्णधार संघाची जबाबदारी उचलण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज झालाय, अर्थातच ज्याचं नाव लक्ष्मण. लक्ष्मणचे 6 चेंडू सांगून जाणार. शेवटच्या षटकामध्ये किती धावा राहतील, किती डिफेंड करणं गरजेचं असतील, या उमेश या गोलंदाजाच्या वाट्याला किती धावा येतील हे पाहणं गरजेचं असेल. परंतु स्ट्राईकला महेंद्र. पहिलाच चेंडू पॅडल स्वीप. प्रॉपर टायमिंग झाले का, तर प्रॉपर टायमिंग झालंय. नक्कीच डीजे मास्टरला पुन्हा एकदा संधी मिळाली या. होतं जोपर्यंत महेंद्र मैदानाच्या आतमध्ये असेल तोपर्यंत कसैशत संघ सामना सोडणार नाही, कारण महेंद्रकडे ताकद आहे. 6 चेंडू मध्ये देखील सामना संपवण्याची ताकद महेंद्र हा खेळाडू ठेवतोय. पुन्हा एकदा मोठा फटका मिस टायमिंग स्ट्रोक. चेंडू खाली क्षेत्ररक्षक. महत्वाची झेल मात्र जमिनीला दान झाले. महेंद्रला जीवनदान मिळाले. तो झेल किती महागडा ठरेल नक्कीच येणारा वेळ सांगून जाणार. कलोते मोकाशीसाठी काय घडलं जाते मैदानाच्या आतमध्ये येणारा वेळ सांगून जाणार, येणारा काळ सांगून जाणार. कोण जाणार ही झेल, नक्कीच झेल सोडले का मॅच सोडले. जबरदस्त गोलंदाजानं कमबॅक करून दिलं होतं, परंतु क्षेत्ररक्षकानं चुकी केली आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा स्ट्राईकला महेंद्र सज्ज झालाय. आता मात्र थोडस क्षेत्ररक्षकांमध्ये बदल पाहायला मिळतोय. अगदीच लॉंगऑफचा खेळाडूचा विचार केला तर थोडं सर्कल मध्ये आला, त्यानंतर कुठेतरी बदल पाहायला. पुन्हा एकदा तोच फटका सजवलाय. पुन्हा एकदा आता मात्र क्षेत्ररक्षक चुकी करत नाही आणि मोठी विकेट. जरूर मागच्या चेंडूवरती झेल सुटली होती, परंतु याच चेंडूवरती अगदीच कर्णधार लक्ष्मणनं थोडासा फाईन लेगचा खेळाडू थोडासा लेग साईडला सरकवला आणि त्यानंतर नक्कीच एक मोठी विकेट आली. बॅक टू द डगआउट महेंद्र ठोक डीजे. हाताचा विस्फोटक फलंदाज पुन्हा एकदा मैदानाच्या साईड बाजूने रवाना झालाय. जाणं देखील मागच्या सामन्याचा विचार केला तर नक्कीच या फलंदाजानं 2 षटकार आणि 1 चौकार लगावला, तर तोच फलंदाज नरेश स्ट्राईक साठी पुन्हा एकदा दाखल झालाय आणि गोलंदाजी मार्कवर अगदीच कलोते संघाचा कर्णधार असेल लक्ष्मण, ज्याचा विचार केला तर नक्कीच आतापर्यंत विचार केला तर 12 धावा लगावल्यात. 35चा पाठलाग करायचा. काय घडलं जातंय, काय घडलं जातंय. एष्टी रक्षकाची थोडीशी चुकी झाली आहे, थोडीशी चुकी. एक चुकी महागडी ठरू शकते, कारण जर सामना जिंकायचा असेल तर आपल्याला स्वतःला सिद्ध करणं गरजेचं असतं, कारण अजूनही 23 धावा, अजूनही 23 धावा.
नक्कीच निर्धाव चेंडूची सांगता होते. लगातारचा दुसरा निर्धाव चेंडू येथे गोलंदाजांना कमबॅक केलाय. संघाच्या कर्णधारानं मात्र या सामन्यामध्ये पूर्णपणे कमबॅक करून दिलंय. कलोते मोकाशी संघाला अजूनही 7 चेंडू आणि 23 धावांची गरज. पुन्हा एकदा अगदी ब्लॉकरला चेंडू टाकलाय आणि नंतर लगातारचा तिसरा चेंडू निर्धाव येतोय. लगातार तिसरा चेंडू आता स्ट्राईकला असेल तो सुदामकडे देखील ताकद पाहायला मिळते. 4 मोठे फटके सामन्यात पूर्णपणे कसैसे संघाच्या बाजूने. कलोते संघाला जिंकायचं असेल तर 2 निर्धाव चेंडू फेकणं गरजेचं असतील. जर 2 निर्धाव चेंडू आले तर पूर्णपणे कलोते मोकाशी संघ सामन्यात कमबॅक करू शकतो. कारण स्ट्राईकला असेल तो सुदाम. त्या सुदामकडे देखील ताकद पाहायला मिळते. मागच्या 2 सामन्याचा विचार केला तर त्या सुदामनं देखील अगदी जवळ विचार केला तर फक्त 8 चेंडू फेस केले. त्यात 8 चेंडूमध्ये 3 षटकार 4 षटकार लगावल्यात आणि 1 चौकार लगावलाय. त्या 8 चेंडूचा विचार केला तर त्याच्याकडे देखील ताकद पाहायला मिळते. तोच सुद्धा पुन्हा एकदा स्ट्राईक साठी सज्ज झालाय. 6 चेंडू 23 ची गरज असताना गोलंदाजी मार्कर गोलंदाज उमेश. पहिला चेंडू सर्व काही सांगून जाणार. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका आला तर सामना पुन्हा एकदा खुला होणार यात शंका नसेल. अगदीच 10-12 पावलांचा नंबर स्ट्राईकला सुदाम. पंचांच्या डाव्या बाजूनं पहिलाच चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेर निघाला. पंचांना सांगितलं अव्वंतर चेंडू आलाय. अव्वंतर धाव आली आहे. अजूनही सामना सोडला नाहीये कसं संघानं देखील. कारण जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाहीये तोपर्यंत सांगू शकत नाहीये कोण जिंकेल कोण हरेल. चला प्रकाश वाघ आपल्याला विनंती आहे. आपल्या परमित्र आपली वाट बघतायत. मुख्य मंचावरती यायचंय आपण. पुन्हा एकदा अगदी ब्लॉकरला क्रिकेटच्या ब्रह्मास्त्राचा वापर केला. त्या ब्रह्मास्त्राला खोदून काढण्याचा प्रयत्न केला होता परंतु तसं घडलं नाहीये. कारण ब्रह्मास्त्राला सन्मान देणं गरजेचं असतो असं काही सांगत असताना उमेश स्वतःला सिद्ध करतोय. आदिवासी ठाकूर समाज संघटनेचे अध्यक्ष राम शिंगवास साहेबांचं आगमन झालंय. त्यांना देखील आम्ही मंचावरती आमंत्रित करतो. मुख्य मंचावरती या. आपल्या देखील कमिटीच्या वतीने सहर्ष स्वागत. लगातारचा दुसरा निर्धाव चेंडू येते. जरूर क्रिकेटच्या ब्रह्मास्त्राचा वापर केला जाते गोलंदाज उमेश या गोलंदाजाकडून परंतु अजूनही शेवटचा चेंडू आपण जर विचार केला तर पलसदरीचा सामना रंगला होता. 6 चेंडू 22 ची गरज असताना उमेशनं गोलंदाजी केली होती. त्या उमेशने 4 चेंडू मध्ये 22 धावा खर्च केल्या होत्या. तो उमेश त्या उमेशला या उमेशची काहीतरी नक्कीच त्या उमेशला या उमेशकडून काहीतरी शिकणं गरजेचं असेल. यानं 6 चेंडू 23 असताना लगातारचे 2 यॉर्कर फेकलेत. पहिल्या 2 चेंडूवरती स्वतःला सिद्ध केलंय आणि शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू आता मात्र पुन्हा एकदा पंचानं सांगितलं डाव्या एसटीच्या बाहेर आला आणि अव्वंतर चेंडूना पुन्हा एकदा सामना थोडासा खुला झालाय कसं संघासाठी. जबरदस्त सामना पाहायला मिळतोय. नक्कीच गोलंदाजानं 2 क्रिकेटच्या ब्रह्मास्त्रांचा वापर केला. त्या ब्रह्मास्त्रांवर यश मिळालं गोलंदाजाला. फलंदाजाला काही मोठा फटका मारता आला नाहीये. अजूनही सामना सोडला नाहीये. मोठा फटका मुख्य मंचाला सलामी देत षटकाराला. षटकाराच्या साह्यानं सामना आता मात्र पुन्हा एकदा खुला झालाय 6 धावेनं. प्रकाश वाघनं जर हायवा कॅच पकडली तर कैलास उघडे यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज. 3 चेंडू 15 ची गरज. सामना खुला झालाय. 3 चेंडू 15 धावांची गरज. कुठेतरी जे अव्वंतर चेंडू फेकलेत ना ते अव्वंतर चेंडू कुठेतरी कलोते मोकाशी संघाच्या अंगलट येतील हे पाहणं गरजेचं. मोठा फटका मिस टायमिंग स्ट्रोक. चेंडू खाली क्षेत्ररक्षक राजू पोहोचणार नाही परंतु एक धाव तर पुण्य झाली. दुसरीचा प्रयत्न चालू झालाय. पाहता क्षणी काय घडलं जातंय. जरूर थ्रो चांगला झाला होता परंतु एसटी रक्षकानं पुन्हा एकदा चुकी केली आहे. एसटी रक्षकानं चुकी केली आहे. 2 चेंडू 13 धावांची गरज.
एखादा अव्वंतर चेंडू आला ना तर पुन्हा एकदा सामना सोडू शकत नाहीये. अगदीच कसईशेत संघ सामना अजूनही सोडायला तयार नाहीये, कारण गोलंदाजाचा विचार केला तर गोलंदाजांना आतापर्यंत 2 अव्वंतर चेंडू फेकून झालेत. शतरक्षणामध्ये बदल पाहायला मिळतात, कारण आता जर विचार केला कर्णधारान तर नक्कीच पॉइंटचा खेळाडू नक्कीच 38 सर्कल मध्ये घेतला आणि त्यानंतर फाईन लेगचा खेळाडू मात्र 38 सर्कलच्या बाहेर काढला आणि ऑन साईडचा विचार केला तर पूर्णपणे खुली सोडली आहे, कारण ऑफ साईडला मारला तरी चालेल परंतु लेग साईडला जाता कामा नये. गोलंदाजाचा विचार केला तर ऑफ साईडला गोलंदाजी ठेवणं गरजेचं असेल. मोठा फटका परंतु मिस टायमिंग स्ट्रोक आणि आता मात्र सामन्यामध्ये औपचारिकता बाकी राहिली आहे. येणारा चेंडू जर विमर फेकला गोलंदाजानं तर नक्कीच पुन्हा एकदा सामन्यात कमबॅक पाहायला मिळेल कसं संघाचा. शेवटचा एक चेंडू 13ची गरज. मिस टायमिंग स्ट्रोक, चेंडू खाली, राजू पोहोचणार का, कोण पोहोचणार, कॉलिंग चुकीचा. जबरदस्त कमबॅक पाहायला मिळाला, बॅकअप चांगलं झालं आणि त्यानंतर टॉप 7 मध्ये दाखल होणारा टॉप 7 मध्ये दाखल होणारा 6वा संघ ठरलाय. टॉप 7 मध्ये दाखल होणारा 6वा संघ ठरलाय कलोते मोकाशी संघ. आज व्हाईट कार्ड एंट्री जरूर मिळाली होती, त्या व्हाईट कार्ड एंट्रीचं सोनं केलं आणि त्यानंतर स्वतःला सिद्ध करत असताना कलोते मोकाशी संघ टॉप 7 मध्ये दाखल झालाय. बेस्ट ऑफ लक टीम कलोते मोकाशी आणि हार्ड लक टीम कसईचे संघ. आणि डीजे हॅलो आपल्याला सुवर्णासाठी ठोकायचं. डीजे थांबा, 2 मिनिटं थांबा फक्त. अगदी या मॅचचा मन ऑफ द मॅच ज्यानं मात्र 9 चेंडू मात्र 23 धावा मात्र इथून ठोकल्या. तदनंतर गोलंदाजी करत असताना फक्त 8 धावा आणि 1 विकेट त्याच्या नावावरती राहिल्या असा लक्ष्मण शिंगवा ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. आणि आता कम ऑन डीजे. की आजच्या दिवसातला शेवटचा सामना जसा पाहायचा